खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। बीड जिल्ह्यात जवळपास आजी आणि माजी भारतीय सैन्य दलातील कर्मचारी आहेत जवळपास 10,000। 6,000 कर्मचारी आहेत ते सध्याला कर्तव्य बजावत आहेत, तर 4,500 माजी सैनिक बीड जिल्ह्यामध्ये आहेत। त्यातील अनेक सैनिक हे खाजगी आस्थापनेवर सुरक्षा रक्षक गार्ड म्हणून नोकरी करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। तर काहींनी आपला व्यवसाय, तर आपल्या कधीकधी इतर नोकरीमध्ये ते व्यस्त आहेत। मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्यांच्या कुटुंबांना अनेक वेळा अडचणी येतात। त्या अडचणीचा सामना करण्यासाठी त्रिदल संघटनेच्या माध्यमातून ही एकमेव संघटना त्या अडचणी सोडण्यासाठी तत्पर असते। त्यांनी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांना एक शब्द दिला आहे, तो म्हणजे बीड जिल्ह्यातील कुठल्याही आजी माजी सैनिकाच्या कुटुंबाला जर काही अडचण असेल तर माझ्यासोबत संपर्क साधा। त्या जी काही येणारी अडचण आहे ती मी तात्काळ सोडण्यासाठी प्राधान्य देईल, त्यांना शब्द दिला आहे। तुम्ही आम्हाला म्हणले पुढं चलायचं कामी करतो, संघटना तर सगळी ताकद आहे, आम्ही काय प्रॉब्लेम नाही। आत्ताच आम्ही आपले बीड जिल्ह्याचे SP साहेब यांची आम्ही भेट घेतली। त्यांनी आम्हाला वेळ दिला होता आणि भरपूर काही विषयावर चर्चा पण झाली आणि त्यांनी एवढी तत्परता दाखवली की आपले सैनिक, मला विचारलं की आपले बॉर्डरवर किती सैनिक आहेत। आपल्या जिल्ह्याचे कमीत कमी 5,000 ते 6,000 ऑन ड्युटी आहेत आणि 4,500 माजी सैनिक आहेत। तर त्यांनी हा शब्द दिला किंवा त्यांना मला सांगा, संदेश द्या की तुम्ही बॉर्डरवर तुम्ही आपल्या देशाचं रक्षण करत आहात, कुटुंबाची कसली चिंता करू नका, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, तुमच्या कुटुंबाची संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। मी त्या बाबतीतही चर्चा केली। SP साहेबांनी आश्वासन दिलं की हे जे आहे त्याच्यावर लवकरच आम्ही कारवाई करू आणि कसली काळजी करायची, प्रसंग अनोधनी आपल्या संरक्षणासाठी तो गोळीबार झालेला आहे। सर्व काही त्या गोष्टीची माहिती घेतलेली आहे, काही काळजी करायची गरज नाही आहे। परंतु ह्या चोरांचा बंदोबस्त कसा केला पाहिजे ही मी त्यांच्याशी चर्चा केली, कारण ते 20 ते 25 लोक आहेत आणि फार क्रूर वृत्तीचे लोक आहेत। इतके चोरेचं प्रकरण वाढले। मी त्यांना आठवण करून दिली की पुढे एक पाथर्डी आणि आष्टी तालुक्याच्या बॉर्डरवर एक कोठेवाडी म्हणून गाव आहे, ते 2001ला अशीच एक घटना घडली होती। तिथंही खूप मोठा भयंकर असा अन्याय झाला होता। त्या वृत्तीची काही घटना घडू नये म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिले। त्यावरही ते म्हणले आम्ही लवकरच ॲक्शन घेऊ आणि परत ह्या टोळीला लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी आश्वासन दिलं। आम्हाला माझे सैनिक, माझे वडील